संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। श्रीमंत सरदार महादजी शिंदेंचा वारसा लाभलेल्या आणि वारी सोहळ्यात शिंदे सरकारला मान असणाऱ्या वैष्णवांच्या सोहळ्यातील वानवडीत मानाच्या आरतींसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखींचं श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या पावनभूमीमध्ये पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले। वानवडीत भैरोबा नालाय चौक या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सकाळी 7:30 वाजता आगमन झालं। माऊलींच्या पालखीमध्ये श्रीमंत सरदार महादजी शिंदेंच्या पादुका ठेवून परंपरेने चालत आलेली मानाची आरती घेण्यात आली। आरती सुरू होण्याअगोदर चौपदरांकडून स्तंभ फिरवण्यात येतो आणि एका क्षणात सर्व वैष्णवांचा जनसमुदाय आरतीसाठी सज्ज झाला। आरतीसाठी वानवडी भजनी मंडळ, हरिभक्त पारायण, श्री बाळासाहेब गव्हाणे, श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांची समाधी असलेल्या सिंधिया देवस्थान ट्रस्टचे शिंदे छत्री येथील व्यवस्थापक यशवंतराव भोसले आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आरतीहून माऊलींची पालखी हडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाली। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वानवडी भैरोबा नाला येथे सकाळी 9:15 वाजता आगमन झाले। वानवडी गाव भजनी मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे तुकाराम महाराजांच्या पालखीपुढे आरती घेण्यात आली आणि वारी सेवा म्हणून वानवडीकरांची दिंडी भजन आणि ज्ञानबा तुकाराम मुखी ठेवून हडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाले। या पालखी सोहळ्यामध्ये वानवडी पोलीस तसेच पोलीस मित्रांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सुरुवातीला पालख्या जात होते। श्रीमंत सरदार महादजी शिंदे छत्री मार्गे आळंदी ते पंढरपूर पर्यंत असणाऱ्या वारी सोहळ्यात श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचं मोलाचं योगदान आहे। वानवडी येथे महादजी शिंदे महाराज यांची समाधी असून सुरुवातीला पालख्या खांद्यावर घेऊन यांची समाधी असलेल्या शिंदे छत्री म्हणून नावारूपाला आलेल्या मंदिराकडे आरती होऊन पुढे मार्गस्थ होत होत्या। परंतु कालांतराने वारी सोहळ्यातील वैष्णवांचा जनसमुदाय वाढत गेला आणि गावातील रस्ते लहान पडत गेले आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी रथात ठेवून भैरोबा नाला मार्गे हडपसरच्या दिशेने पंढरपूरला जाण्यास सुरुवात झाली। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।